नमस्कार मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुम्ही फोनपे ॲपचा यूपीआय पिन विसरला असाल तर तो तुम्ही कसा माहिती करून घेऊ शकता। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी तुम्हाला हे ॲप ओपन करायचे आहे। यानंतर तुम्हाला वरती प्रोफाइल फोटो दिसेल, तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्यानंतर खाली बँक अकाउंट वरती क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या पण बँकेचा तुम्ही यूपीआय पिन विसरला असाल त्या बँकेला सिलेक्ट करायचे आहे। यानंतर तुम्हाला इथे खाली बघू शकता यूपीआय पिन। आता तुम्हाला इथे रिसेट या बटनावर क्लिक करायचे आहे। रिसेट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। आता तुमच्याकडे जे एटीएम कार्ड आहे, एटीएम कार्डचे जे शेवटचे 6 डिजिट असतात ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत। त्यानंतर एटीएम कार्डची जी पण एक्सपायरी डेट आहे ती तुम्हाला इथे खाली टाकायची आहे। यानंतर तुम्हाला कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचे आहे। कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेकडून एक 6 डिजिटचा ओटीपी येईल। तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे किंवा तो ओटीपी इथे ऑटोमॅटिकली येईल। त्यानंतर तुम्हाला खाली या बटनावरती क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता नवीन तुमचा यूपीआय पिन तयार करायचा आहे, जो की तुमचा 4 डिजिटचा असेल। तो नवीन यूपीआय पिन आपल्याला इथे एकदा टाकायचा आहे। तो यूपीआय पिन टाकल्यानंतर तुम्हाला तो यूपीआय पिन परत एकदा टाकायचा आहे कन्फर्म करण्यासाठी। यानंतर तुम्हाला खाली या बटनावरती क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला यूपीआय पिन हा सेट झालेला आहे, म्हणजेच तुमचा यूपीआय पिन हा चेंज झालेला आहे, जो की तुम्ही इथे नवीन ट्रान्झॅक्शन करायच्या वेळी फोनपे मध्ये यूज करू शकता। जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनेलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करणे बिलकुल फ्री आहे।